भतीजी साधू साधू मंगल मैत्री साधुवाद. बुद्ध जयंती येत आहे 1 मेला. दरवर्षी आपण कार्यक्रम करत असतो पूर्ण भारतामध्ये आणि मुंबईमध्ये पण. जसं औरंगाबादला आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू शांतबुद्धी महाथेरो, आता आपण त्यांच्या नावानं फाउंडेशन पण एकत्र चालू केलेलं आहे. महाराष्ट्रातले जवळपास 62 भिक्षू एकत्र आले. आणि मुंबईमधले 25-30 भंतेजी एकत्र आले. ते सर्वांना घेऊन आपल्याला सुंदर असा समाजासाठी कार्यक्रम द्यायचा आहे. काय कार्यक्रम दिला पाहिजे बरं? खरं तर तुमचा प्रश्न इतका संयुक्तिक आहे. जग युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे, लोक दररोज मरत आहेत आणि सारं जग माणसाला हरवण्यासाठी केवळ बॉम्ब टाकून माणसाला हरवता येईल का, जिंकता येईल का, पराजित करता येईल का, अशा परिस्थितीमध्ये तथागत बुद्धांचा एक शांतीचा विचार या जगाला काही आधार देऊ शकतो का? आणि म्हणून आपण जे ठरवलं आहे की येत्या वैशाख महोत्सवाच्या मध्यरात्री, म्हणजे 30 एप्रिलला मध्यरात्री आणि 1 मेचा पहिला, ज्याला अर्ली मॉर्निंग म्हणू आपण, रात्रीला येस. माझा तुम्हाला विश्वास आहे, जेव्हा जग झोपलेलं असेल तेव्हा बुद्धाचा अनुयायी आपल्या हातात करुणेचा दिवा घेऊन चैत्यभूमीच्या त्या ऊर्जा साक्षात्काराला घेऊन त्याच समुद्रामध्ये एक करुणेचा दिवा प्रज्वलित करेल आणि जगाला आव्हान करेल की आता युद्ध नको, शांतीपूर्ण बुद्ध हवा. या मातीतला बुद्ध, या मातीतल्या बुद्धाची करुणा दिव्य प्रकाशाच्या तेजाने या जगाला प्रभावित करेल. आणि म्हणूनच आपण सर्वांनीच पूजनीय भिक्खू संघाच्या श्रेष्ठ मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय वेन विशुद्धानंद बुद्धीजी, जगपरिचित असलेलं व्यक्तिमत्व, की या जगाला एका वरिष्ठ भिक्खूच्या सानिध्यात वावरलेले हे आपण 62 शिष्य पुन्हा एकदा त्यांचा वारसा कसा पुढे घेऊन जात आहे. सो लेगसी शुड बी कंटिन्यू. परंपरा येणाऱ्या पुढच्या पिढीने पुढे न्यावी. आणि म्हणून औरंगाबादच्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी ज्या दिव्याचा जन्म झाला, तो दिवा आपण पूजनीय भिक्खू संघ घेऊन इथे आलो. इथला दिवा समुद्रकिनारी जाईल आणि समुद्राच्या लाटेवर विराजमान झालेला बुद्धाच्या करुणेचा दिवा या जगाला शांतीचा संदेश घेऊन जाईल. तुम्ही तर फार सुंदर आम्हाला म्हणजे सांगितलं की येणाऱ्या बुद्ध जयंतीच्या महोत्सव दिनी रात्री 12 ते 5 वाजेपर्यंत दीपोत्सव प्रज्वलित करायचं, ते पण समुद्रामध्ये. फार छान छान छान. साधू साधू साधू. भंतेशी अतिशय आनंद वाटत आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच मुंबईकरांनी बघावा, कारण असे कार्यक्रम